जय गजानन मंडळी. आज आषाढी एकादशी आणि दुप्पट खाशी अशी गोष्ट आहे ते. मग काय, मी आपली मस्तपैकी साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि साबुदाण्याची उसळ बनवायला घेतली. अरे हो, नवऱ्याच्या भाषेत साबुदाण्याची खिचडी बापा. आणि मी काय करत असतो, साबुदाणा भिजून झाला का त्याच्यातच शेंगदाणा कुटगीट टाकून घेत असतो सारंच काही. आणि हे जे मी हातात अंगठी ब्रेसलेट घातलं आहे, हे कलरिदम याच्यावरून मी ऑर्डर केलेलं आहे. एकदम मस्त क्वालिटी आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे. तुम्ही एकदा ते पेज जाऊन पहा. आणि त्या नवरा म्हणे का, बाई मला हिरवी पाहिजे म्हणे खिचडी साबुदाण्याची. म्हटलं मला लाल आवडते. मी काय आपलं होले हो लावून दिलं का, हो म्हटलं करतो मी, हिरवीच करतो म्हटलं. ती हिरव्या मिरचीची असते तशी, पण मी आपलं टाकलं लाल तिखट. आपण होले हो म्हणायचं आणि करायचं आपल्याच मनानं, जसं आपल्याला पटते तसं. त्याच्यानंतर आता आज की नाही आमच्याकडे विठ्ठलाचा फोटो नव्हता आणि आम्ही काही मूर्ती आणली नव्हती. मग आम्ही काय केली आयडिया, मस्तपैकी त्या फोटोची प्रिंट काढून आणली आणि इथून एक फ्रेम विकत घेतली आणि त्याच्यात ते फोटो फ्रेम त्याची बनवून घेतली त्या विठ्ठलाची. आणि नवरा भल्ला विठ्ठलाचा भक्त आहे बापा. मलाही तशी आहेच मनाभक्ती, तो काही विषय नाही. आणि हे पहा, हे उसळ कशी मस्त मऊ झालेली आहे आणि ते एस्थेटिक लुक आला ना. आता काहीतरी जेवणाला एकदम सजवते गिजवते डिशा ठेवून, मग मी तसंच करून पाहिलं. मस्त ती डिश सजवली आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा.